जळगाव शहरातील गुलाबराव देवकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च मधील श्याम प्रभाकर पाटील राहणार बोदवड वय वर्ष 20 हा औषध निर्माणशास्त्र फार्मसी शाखेच्या दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत होता। रविवारी सायंकाळी दौलतनगर परिसरातील राहत्या खोलीत त्याने गळफास घेतल्याचं समोर आले। ही बाब निदर्शनास येताच परिसरात खळबळ उडाली। घटनास्थळी रामानंद नगर पोलिसांनी पंचनामा केला असता श्यामच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली। या चिठ्ठीत कुठलीही चूक नसताना महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश पवार यांनी वर्गमित्रांसमोर मारहाण केल्याचा उल्लेख करण्यात आला होता। या अपमानामुळे व मानसिक तणावातून आपण हा टोकाचा निर्णय घेत असल्याचे चिठ्ठीत म्हटले आहे। श्यामचे बोदवड येथील पालक आणि नातेवाईक जळगावात दाखल झाले। संबंधित प्राचार्यांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा ठाम पवित्रा त्यांनी घेतला। त्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। अखेर श्यामचे वडील प्रभाकर पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनंतर प्राचार्य पवार यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला। त्यानंतर नातेवाईकांनी श्यामचा मृतदेह ताब्यात घेतला। सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती। विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण, शिस्तीच्या नावाखाली होणारे प्रकार आणि शैक्षणिक संस्थांमधील वातावरण याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत अभाविपणे पोलीस अधीक्षकांना निवेदन देत या विद्यार्थ्याला तातडीने न्याय मिळण्यासाठी या प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्यासह दोषी व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे।